तिला काय वाटलं मला कळणार नाही. मला बोलती नाही आई इकडेच चालली का, इकडे राणीच्या बागेत चालली. राणीच्या बागेमध्ये बोलून तू लोणावळा फोनवळ्याला जातेस. कसं असतं ना बेटा, मांजर कितीही डोळे झाकून दूध प्यायलं ना तरी अख्खं जग बघत असतं बेटा. मी पण बघितलं मोबाईल माझ्याकडे सुद्धा आहे. मला तू हाईड का फाईड करायचं विसरलीस. सोनाली आली घरी. मला बोलते काकू पल्लवी कुठे गेली. मी बोलले बेटा तुम्ही तर राणीच्या बागेत गेले. मला बोलते कोणता राणीचा बाग काकी, कोणता, मी तर घरात बसली माझ्या. मग मी तिला म्हटलं बेटा मला जरा दाखव का फोन मध्ये, जरा काहीतरी तिने टाकलं असेल काहीतरी. मग तिने मला दाखवलं. म्हणजे देवानी पाठवली तिला. बरं चला लोणावळ्याला गेली, ठीक आहे. मी बोलले जाऊ दे चल, बोलली असेल घाबरली असेल. लोणावळ्यामध्ये तो डॅम का ते वॉटरफॉलचा असं पाणी धबधबा असा पडतो त्याच्या खाली. हा जिंदगी हे काय आहे. डोंगरा किनार जाऊन हा शांती है सुकून. कुठून आहे कुठली शांती. अगं एक असा तोल गेला ना तर शांती होऊन जाईल बेटा. पहाडों में जीना चाहती हूँ, यही रहना चाहती हूँ, वही रहा निकल कर रहा का याच का. डोंगरिया काय घालता आहे का. आम्ही इथे विचार करतोय गेली असेल बाई राणीच्या बागेत, गेली असेल मोरबीर बघत असेल तर नाही. हिला धबधबे झरे बघायचे, खालतून असं पूर्ण जग बघायचंय. उद्या मला बोलशील आई जरा अंडी आणायला जाते आणि थायलंडला जाशील. एवढी छोटी चड्डी एवढी जाताना तर असा फुल फराक घालून गेली होतीस. तिथे तू बॅगेत नेले, म्हणजे कपडे बॅगेत नेले. वा बेटा. आताच काय घडीला रुस्की आहे किती. अगं ते रिस्की असतं. तेच ते रिस्की का फिस्की आहे काहीतरी. असं आपण मैत्रिणी धक्का लागून जातो. धक्का लागला पडलं तर गेलं बेटा. गेलं की नाही बघा गेलं.